कोपरगाव शहरात उभारण्यात येणाऱ्या साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे नाट्यगृहाचे नाव कोणत्याही परिस्थितीत बदलू नये असे स्पष्ट निर्देश आमदार आशुतोष काळे यांनी कोपरगाव नगर परिषदेच्या प्रशासनाला दिले आहेत। नाट्यगृहासाठी प्रस्तावित जागेचा करार शासनाकडे प्रलंबित असल्याने आवश्यक असल्यास जागा बदलू शकते, मात्र नाट्यगृहाचे नाव कायम साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे नाट्यगृह असेच राहील असे त्यांनी यावेळी ठामपणे सांगितले आहे। साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे स्मारकाचे लोकार्पण, नाट्यगृह आणि समाज मंदिर उभारणीच्या मागणीसाठी सुरू असलेल्या आंदोलनाला आमदार आशुतोष काळे यांनी गुरुवारी प्रत्यक्ष भेट देऊन आंदोलनकर्त्यांशी चर्चा केली। यावेळी त्यांनी समाज बांधवांच्या भावना जाणून घेत त्यांच्या मागण्यांवर सकारात्मक भूमिका व्यक्त केली आहे। आमदार काळे म्हणाले की अण्णाभाऊ साठे स्मारकाच्या लोकार्पणाचा निर्णय समाज बांधवांनी सर्वानुमते घ्यावा। लोकार्पण कार्यक्रमाची रूपरेषा समाजाने निश्चित करून नगरपालिकेला कळवावी, त्यानुसार नगरपालिका प्रशासन समाजाच्या इच्छेनुसार लोकार्पण सोहळा आयोजित करेल अशी ग्वाही त्यांनी यावेळी दिली आहे। यावेळी नगर परिषदेचे मुख्याधिकारी अजित निकट यांना उद्देशून आमदार काळे यांनी सांगितले की नाट्यगृहासाठी जागा बदलावी लागली तरी हरकत नाही, मात्र नाट्यगृहाच्या नावात कोणताही बदल होऊ नये, तसेच मंदिरासाठी समाज बांधवांनी सुचवलेल्या जागेबाबत माहिती घेऊन योग्य ती कारवाई करण्यात यावी असेही त्यांनी यावेळी सांगितले आहे। दरम्यान 17 जुलै रोजी उपोषणकर्त्यांना अण्णाभाऊ साठे स्मारकाच्या लोकार्पणाची तारीख लवकरात लवकर ठरवण्यात येणार असल्याचे पालिकेने सांगितल्यानंतर सदरचे उपोषण स्थगित करण्यात आल्याचे समजते। पण जिथं कुठं तुम्ही नाट्यगृह कराल त्याचं नाव लोकशाहीर अण्णाभाऊ साठे असंच असलं पाहिजे। नाही तर तुम्ही जागा बदलली का नाव बदलायचं काही उद्योग नका करू, ते कुठेही करा तुम्ही, पण नाव बदलला करू नका। सकल मातंग समाजाच्या वतीने डॉक्टर अण्णाभाऊ साठे स्मारकाचं लोकार्पण तसेच नाट्यगृह आणि समाज मंदिरासाठी त्यांचं उपोषण या ठिकाणी चालू आहे। स्मारकाचं लोकार्पण हे करण्यासाठी त्याच्या अगोदर पण समाजाला मी विनंती केलेली होती की आपण एकत्रित बसून कशा प्रकारचा कार्यक्रम कधी घ्यायचा आहे हे आपण सुचवावं। त्या पद्धतीने नगरपालिका त्या ठिकाणी त्याची अंमलबजावणी करेल। राहिला विषय नाट्यगृहाचा, त्या ठिकाणी जी काही जमीन आहे त्याचं करार हे शासनाकडे प्रलंबित आहे, त्याला निधी जवळजवळ 5 कोटी त्याला मंजूर आहे। त्या जमिनीचा विषय शासनाकडनं भाडे कराराचा झाला का ते काम निश्चितपणाने करता येईल। समाज मंदिरासाठी जी जागा त्यांनी अपेक्षित धरलेली आहे त्या जागेचा जो काही विषय आहे CO साहेब त्या ठिकाणी माहिती घेऊन त्याच्यावरही कारवाई करतील, तर त्या पद्धतीची विनंती त्यांना केलेली आहे। समाजाचा विषय त्यांनी त्या ठिकाणी कशा पद्धतीने पुढे जायचं आहे आणि कार्यक्रम कसा घडवून आणायचा आहे हे यासाठी त्यांनी एकत्रित बसावं, त्यांनी निर्णय घ्यावा आणि नगरपालिकेला CO साहेबांना त्यांनी द्यावं, त्या पद्धतीने त्याची अंमलबजावणी होईल एवढं या ठिकाणी त्यांना विनंती केलेली। उपोषण करण्यासाठी ते बसलेले सर्व कार्यकर्ते यांना विनंती आहे का आपण आपलं उपोषण मागे घ्यावं। डी न्यूज वृत्तवाहिनी सामाजिक, शैक्षणिक, राजकीय, धार्मिक, सहकार, सांस्कृतिक, कृषी या सर्व चालू घडामोडींचा वेध घेणारी वृत्तवाहिनी। डी न्यूज वृत्तवाहिनी, वेध वर्तमानाचा।